तो पहिला फार चांगला वाजवायचा, आता कुणीकडे थापा टाकीतो, काही करेल ते चालणार नाही. ते चालणार नाही, कधीच चालणार नाही. एक वेळेस काहीच नाही झालं तरी चालेल, पण कलेचा अहंकार नको आहे. काही नाही झालं काय फरक पडत नाही, काय फरक पडत नाही. गोडीच असे त्याला परत पिटायचा. अभ्यास केला तर ज्ञान आहे, आणि ज्ञान आलं तर ज्ञान आहे. दुसरी ओवी आहे, चांगलं वागा, आगा कर्मीचे उरावे, कर्म हार देव आहे. आणि तिसरी ओवी सांगतो, 10व्या ती ओवी आहे, संपत्ती आली तर दया येत नाही, आणि दया जर आली तर संपत्ती येत नाही. पैसा आला, ऊत आला, ऊत आला, प्याला, प्याला मिळाला. त्याला सूत्र दे, प्याला का मिळाला. पैसा आला, संपत्ती आली तर दया येत नाही, आणि दया जर आली तर संपत्ती येत नाही, आणि दोन्ही जर आले तर तो देव झाल्याशिवाय राहत नाही. बस संपत्ती आणि दया जर एकत्र आली तर तो देव झाल्याशिवाय राहत नाही. आज कीर्तनाला घेतला अभंग एकनाथ भारतांचा काकड्याच्या मालिकेतला, भोपाळीच्या मालिकेतला वरून 2 नंबरचा आहे. हा अभंग काकड्याच्या मालिकेतला अभंगाला सुरुवात करायची. तुमची माझी पहिलीच गाठ आहे. आपलं काम थोडं नंगाट आहे. नंगाट म्हणजे परत गाठ नाही घेतली तरी चालेल, पहिली शेवटची गाठ समजायची. पण कीर्तनाला 3 सूचना आहेत. दरिद्र्य आणि कीर्तनाला बसायचं नाही, तोंड सोडून मिळून घ्यायचं नाही, यायचंच नाही. लांब बसायचं, डबल जेवायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा, वेळ शिव काढायचा. तुम्ही सुतात पडल्यावानी कीर्तनाला बसायचं जमणार नाही. कीर्तनाला दुसरी सूचना आहे, आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. बोललं तरच कळलं, नाही तर काहीच कळायचं नाही. पहिलेच काही कळलं नाही, बोल काय. आणि कीर्तनाला दुसरी सूचना आहे, शंका जर अभंगात असली तर जागेवर विचारायची, ओपन चॅलेंज. कुणालाही कोणताही माणूस मला प्रश्न विचारू शकतो, मी त्याला 2 महिन्यानं उत्तर देणार, पुस्तक उलटे पालटे करून देणार. मी गेल्यावर मोकलायचं नाही. मला पटलं नाही, तुझं तुझ्या बायकोचं पटायला माझं काय तुला पटावं म्हणून आम्ही कीर्तन करतो, हे तुला सांगितलं. आम्ही काही कीर्तन करायचं का, आम्ही पांडुरंगाचा निरोप पोचवणारी घडी आहे. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग काकड्याच्या मालिकेतला आहे, भोपाळीच्या मालिकेतला आहे. अभंगाला सुरुवात आता फक्त बोलावं लागेल तर कळेल. मेल्यावर नीट बसाय बरे, मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही, हा वादाचा प्रश्न आहे. बरी काय का, मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही, हा वादाचा प्रश्न. एक वर्ग म्हणेल मोक्ष मिळतोय का, तो मेलेला नाही. आणि मेलेल्या माणसाला मला मोक्ष मिळालाय का हे माहित नाही. दान दिलं तरच कीर्तन करणार, नाही तर काहीच करणार नाही. मोक्ष मेल्यावर मिळतो असं जो म्हणतो तो मेलेला नाही. आणि मेल्यावर मोक्ष मिळतो हे सांगायला जो मेलाय तो सांगू शकत नाही. तो मेलाय तो गावाला सांगा का मला मोक्ष मिळालाय. आणि मेल्यावर मोक्ष मिळतो हे सांगणारा जिवंत आहे ना. जिवंत आहे म्हणजे त्याला मोक्ष मिळाला हे त्याला माहित आता. मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही हा वादाचा प्रश्न. माणूस स्वर्गाला जातो किंवा नाही हा वादाचा प्रश्न. कोण गेलाय स्वर्गाला, गेलाय कोण. बरं गेल्याला खाली निरोप दिलाय का नाही. मग तुम्ही स्वर्ग म्हणता का शेवट, सुधरत कमी काय. स्वर्गाला कोणी गेलाय का, आमचे वडील वर गेले. कुठवर गेले, बरं जे वर कुठवर गेले, पहिले गावातले गेलेले त्याला भेटले का, दोघांच्या गप्पा झाल्यात का. वाक्य ऐका, इंद्रियचं वाक्य, काकडा आणि हरिपाठ हा जिवंत मोक्ष आहे. बस मेल्यावर काय होईल हे तुम्ही त्याची ऐका, आम्हाला वेळ नाही. पण जीवन मिळत मेल्यावर हे हरिपाठ आणि काकडा
करणं हा जिवंत मोक्ष आहे. यावर तुमचं मत काय? कीर्तनाला येसला येस म्हणायचं, नोला नाही म्हणायचं. नाही पटलं नाही म्हणा, पटलं हा म्हणा. आणि त्याची उत्तरं इथंच मिळतील. आम्ही गेलो क्लिपा करा म्हणून आमचा गेम करा, धंदा बंद करा. इथला इथं हा किंवा नाही. बरं तू मला शंका विचारा, तुला एक कडवं जर आवाजात येत नाही, तू नेव्हल काय? आता हे कॅमेरे घेऊन बसलेले क्लिप वाले, त्याला माहिती आहे का ज्ञानोबाची आरती याच्या आजमीनी लिहिली यांना फक्त कोणाची तरी इज्जत घालवायची, पैसे छापायचे. दुसरा मिळाला तरी यांना 500 मिळाले, दुसरा मिळाला तरी हे 500 खुश आहे. त्याचला अभंगाच्या त्याचला आता कळेल. आता सुरुवात केली नाही, बारीक थोडं किचकट आहे. हरिपाठ आणि काकडा जर केला तर आज जो आनंद मिळतो तो जिवंत मोक्ष आहे. तुमचं काय मत आहे? तुम्ही काही बोलत हा किंवा नाही. आता तुम्ही माझ्या पुढे बसलात, सगळं विसरला. विठ्ठल म्हणलं की टाळी वाजवणार, झाल्यावर तुमचे हसू येणार आणि तुम्ही दुःख विसरणार. हा स्वर्ग आहे. स्वर्ग मग हा जिवंत मोक्ष आहे. काकडा आणि हरिपाठ केलं. काकड्यात एकूण अरे सप्त्यांमध्ये जे काकडे आहेत ना, हा काकडाच नाही, हा हगामा आहे. हा म्हातारा त्याच्यावर पोतून तो म्हातारा त्याच्यावर, हा म्हणतो टाळ आणि तो म्हणतो येणं आणि काहीच म्हणते नाही. किलो गुळ खात्यात एकच गोळ धावत येते. सुंगी बाई येऊ धावत येईल, मुखा पाहत राहतो. अरे सत्याची हरिपाठ करतात, ठीक आहे हरिपाठ आहे. मी खोदाला पीठला पोत ज्ञान द्यावं त्याच्या बापानं हरिपाठ केलं. इंग्लिश बोललं का लोक म्हणजे त्याची काळजी नाही घेऊ का, तो काही बोलत. मी याला नाही कवठ्याला आंबा म्हणतोय, मी फक्त खरं बोलत. हरिपाठ नाही, काकडा नाही. ऐका आता, काकड्यामध्ये एकूण भजने निघ आहे का, महाराज बिराज कोणी कीर्तनकार असलेला आहे का? काकड्यामध्ये एकूण 148 अभंग आहेत. ऐका कसे. काकड्याने एकूण 9 मालिका आहेत. किती? तुम्ही आजही नाही, 9 मालिका आहेत. किती? 9 मालिका. ऐका कोणत्या? रूप पाहतानाची एक ठवाई एक, उच्चिनीची काही पुण्यवंत व्हावे 2, सुंदर ते ध्यान नको ब्रह्मज्ञान 3, उठा उठा प्रभा झाली तुझी निडळी 4, ज्ञानियांचा राजा 5, योगिया दुर्लभ 6 आणि चित्ती तुझे पाय 7. आणि एक मुका, एक बैरा, एक जोगीन, एक गवळण आणि एक वासुदेव. एकूण अभंग 148. पहिल्या मालिकेमध्ये रूप पाहता रोशिनी, रावता याची ध्यान, वचन ऐका कमलापती तुझ्या पाहता सामोरी, आता तुम्ही कृपावंत न धरी उदास, तुम्ही संकाधिक संत गरुडाचे पायी, येगा विठाबाई आणि विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड ध्यानी. हे 12 अभंग मंगल चरणाचे.